नमस्कार मित्रांनो, तुमचं मायस्कूल चॅनलमध्ये स्वागत आहे. इयत्ता 4थीच्या परिसर अभ्यास या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिला आहे. त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या अनेक लढाया, मोहिमा कशा राबवल्या, संपूर्ण माहिती या परिसर अभ्यासात दिली आहे. त्या परिसर अभ्यासाचे एक एक पार्ट मी तुमच्याशी यूट्यूबद्वारे शेअर करणार आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जाणीव पाहिजे. त्यांच्या विचाराची, जडणघडणची, त्यांच्या शौर्याची माहिती सगळ्यांना आत्मसात पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांना आदर वाटतो. महाराजांचे विचार सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजे. चला तर बघूया. या पाठ्यपुस्तकात महाराजांबद्दल सगळं दिलेले आहे. पाठ पहिला, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. पाठ दुसरा, संतांची कामगिरी. पाठ तिसरा, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. पाठ चौथा, शिवरायांचे बालपण. पाठ पाचवा, शिवरायांचे शिक्षण. पाठ सहावा, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. पाठ सातवा, स्वराज्याचे तोरण बांधले. पाठ आठवा, सोयीकीय शत्रूचा बंदोबस्त. पाठ नववा, प्रतापगडावरील पराक्रम. पाठ दहावा, शर्ताने खिंड लढवली. पाठ अकरावा, शाहिस्तेखानाची फजिती. पाठ बारावा, पुरंदराचा वेळावतह. पाठ तेरावा, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. पाठ चौदावा, गड आला पण सिंह गेला. पाठ पंधरावा, एक अपूर्व सोहळा. पाठ सोळावा, दक्षिणेतील मोहीम. पाठ सतरावा, गडकोटांचे आणि आरामाचे व्यवस्थापन. पाठ अठरावा, लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. स्वतःचं राज्य असावं असं महाराजांची इच्छा होती आणि त्यांनी स्वतःची इच्छा पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज खूप जिद्दीचे होते. त्यांनी मनात जे आणलं ते नक्की करायचे. आता हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराजांबद्दल एक पत्र लिहिले. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांनी थोर तत्त्वे त्यांच्या शिकवणीतून स्फूर्ती घेतली. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती. तत्कालीन राज्यपद्धतीचा, गुणावगुणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट धोरण व राज्यव्यवस्था याची आखणी केली. महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते. तसेच ते इतर धर्माविषयी त्यांची भावना सहिष्णुतेची होती. इतर धर्मियांबाबत पूज्यस्थानासाठी त्यांनी इनामे दिली. शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते. स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्त्व त्यांना पटले होते. इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले. प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांच्या युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतीक होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या व्यक्ती जीवनाबद्दल छान पत्रात लिहिलेले. बघा किती छान सुरेख पत्र आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनाही शिवाजी महाराजांबद्दल आदर होता. आजही लहानांपासून ते मोठ्यांबद्दल महाराजांबद्दल आदर आहे. असाच आदर सगळ्यांच्या मनात कायम राहावे. महाराजांचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचावे. माझे सगळे व्हिडिओ महाराजांच्या बालपणापासून ते त्यांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन त्यांनी कसे केले, गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन कसे केले, तसे आपण एक एक पाठातून बघूया. मीर महंमद व या शिवकालीन चित्रकारांनी काढलेले शिवाजी महाराज चित्र. बघा, चित्रकार मीर महंमद यांनी शिवकालीन चित्र काढले, महाराजांचे चित्र काढले. मूळ चित्र पॅरिस येथील संग्रहालयात आहे. हे मूळ चित्र
पॅरिस येथील चित्रसंग्रहालयात आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज आजूबाजूला त्यांचे सैन्य गडावर चढायची तयारी करत आहे, या चित्रात दाखवत आहे. चला तर बघूया शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधीचा महाराष्ट्र कसा होता आणि आताचा महाराष्ट्र कसा आहे. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. शिवाजी महाराज हे थोर महापुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या सन्मानाने साजरी करतो. आपण बँड लावतो, नाचतो, पण त्यांचे विचार कोणी घेत नाही. फक्त एक जन्मदिवस म्हणून साजरा करतो. जन्मदिवस न साजरा करता सगळ्यांनी त्यांचे विचार काय होते, त्यांना स्त्रियांबद्दल कसा आदर होता, त्यांची मावळ्यांबद्दल, विविध धर्मांच्या लोकांबद्दल कशी विचारसरणी होती, ते आपण जाणलं पाहिजे. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतात, पोवाडे म्हणतात, त्यांच्या तसबिराला हार घालता.